श्री स्वामी समर्थ. बसप्पाचे दारिद्र्य दूर केले याविषयी. मंगळवेढे गावातच एक तेली राहत होता. त्याचे नाव बसप्पा तेली. बसप्पाच्या घरची अगदी गरिबी होती. एकदा तो जंगलात गेला. तिथे काट्याच्या अंथरुणावर स्वामींना झोपलेले त्याने पाहिले. त्याला कळाले हे कोणीतरी थोर पुरुष आहेत. त्याने स्वामींची सेवा करण्याचे ठरवले. तो जंगलात राहिला. स्वामींची सेवा करू लागला. त्याच्या सेवेने स्वामी प्रसन्न झाले. एके दिवशी स्वामी उठले. काटवण नावाचे गाव आहे. त्या गावाच्या जवळच्या जंगलात गेले. बसप्पाही त्यांच्याबरोबर गेला. स्वामी पुढे, बसप्पा मागे असे ते चालले होते. चालता चालता संध्याकाळ झाली. एकाएकी जंगलात हजारो साप दिसू लागले. बसप्पा घाबरला. तो स्वामींच्या पाया पडू लागला. स्वामी त्याला म्हणाले, घाबरू नकोस. यातले पाहिजे तितके साप घे आणि घरी जा. तुझ्या इच्छा पूर्ण होतील. बसप्पाने भीत भीत एक साप पकडला. पिशवीत घातला. त्याबरोबर जंगलातील सर्व साप नाहीसे झाले. स्वामी बसप्पाला म्हणाले, तुझ्या पिशवीत धन आहे. ते घेऊन घरी जा आणि बायको मुलांसह आनंदात राहा. बसप्पा घरी गेला. भीत भीत पिशवी उघडली. पाहतो तर त्यात सोन्याची लगड. बसप्पाला आणि त्याच्या बायकोला फार आनंद झाला. स्वामींच्या कृपेने बसप्पाचे दारिद्र्य कायमचे गेले. जय जय स्वामी समर्थ.